तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. त्यामधली एक्सरसाइज 1.1 स्टार्ट केलेली आहे. त्यामधले एकूण 3 क्वेश्चन आपले झालेले आहेत. काल आपण क्वेश्चन नंबर 4 ला स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणते पुन्हा एकदा मी रिपीट करतो. इफ द स्टेटमेंट P Q are true statement and R yes are false statement then determine the truth values of the following. ठीक आहे. काल आपण पाहिले या दिलेल्या पॅटर्नला सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे. इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. काय दिले रे? P आणि Q जे स्टेटमेंट आहेत ते काय ट्रू स्टेटमेंट आहेत. याने याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे काय असेल P आणि Q ची. ठीक आहे. P आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय आपल्यापाशी T आहे आणि R आणि S जो स्टेटमेंट आहे काय आहे आपल्यापाशी फॉल्स स्टेटमेंट आहे. याने R आणि S ची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे काय आहे आपल्यापाशी F. ठीक आहे. इथे आपल्याला T आणि F इथे पुट करायचं आहे आणि हा पॅटर्न आपल्याला इथे सॉल्व्ह करायचा आहे. खूप सोपा आहे. तर चला मग बघा, सेम कालच्याच पद्धतीने इथे सॉल्व्ह करायचं आपल्याला. सुरुवातीला दिलेला पॅटर्न जशाच तसा लिहिणार मी. ठीक आहे. त्यानंतर इथे इक्विव्हॅलन्स द्या. आता बघा P कुठे आहे? इथे आहे. P आणि Q साठी काय T आहे, म्हणजे P आणि Q साठी काय ठेवणार इथे आपण T implies T. ठीक आहे. अँड निगेशन R आणि S साठी काय F, म्हणजे R साठी काय ना इथे F येणार. ओके. खूप सोपं आहे. चला तर मग पाहत राहा. बघा इथे आता इथे आपल्याला ट्रूथ टेबल पार्ट असणं आवश्यक आहे, लक्षात असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर मला सांगा T implies T काय आहे रे? बघा हे कशाचा ट्रूथ टेबल आहे? कंडिशनलचा ट्रूथ टेबल. ठीक आहे. T implies T येतो. आणि लक्षात ठेवा एक ट्रिक्स आहे, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत राहतो. ठीक आहे. काय ट्रिक्स आहेत? अँड मध्ये म्हणजेच कंजक्शन मध्ये. ठीक आहे. T T T असेल, अदरवाइज F असेल. ऑर मध्ये म्हणजेच डिसजंक्शन F F F असेल, अदरवाइज T असेल. पुढे आहे कंडिशनल, त्यालाच म्हणतो आपण इम्प्लिकेशन. T F F असेल, अदरवाइज काय असेल T असेल. आणि पुढे आहे बाय कंडिशनल. ठीक आहे. त्यालाच म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन. तिथे T F आणि F T F असेल, अदरवाइज T असतील. ठीक आहे. तर बघा T T T अँड आता इथे लक्षात घ्या निगेशन F. ठीक आहे. F चा निगेशन काय होतो T आणि T चा निगेशन F. T आणि T काय येईल इथे मग T. आता सांगितलं T आणि T अदरवाइज F. पण इथे बघा फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय लिहायची? हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज, खाली वाक्य लिहायचं असं, हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. ओके. किती सोपं आहे, काही अवघड आहे का नाही. अशाच पद्धतीने हा पण इथे पॅटर्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बघा हा जशाच तसा लिहा. R निगेशन R डबल इम्प्लाइज P निगेशन. ठीक आहे. इम्प्लाइज निगेशन Q. ओके. बघा इथे पण असंच करायचं, सेम याच पद्धतीने करायचं. ठीक आहे. R च्या ठिकाणी काय ठेवणार? R आणि S साठी काय F, म्हणजे इथे निगेशन F ठेवणार. डबल इम्प्लाइज P साठी काय ठेवणार? T आहे आपल्यापाशी. Q साठी काय आहे? Q साठी पण Tच आहे. निगेशन ऑफ F काय? ठीक आहे. तर बघा इथे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. इथे निगेशन R च्या ठिकाणी जेव्हा तुम्ही F ठेवता तिथे डायरेक्ट तुम्ही T पण लिहू शकता. एवढं करायची पण गरज नाही. ठीक आहे. इथे असं T लिहू शकता. ओके. डायरेक्ट. आता T डबल इम्प्लाइज T इथे असं बघा निगेशन T ला इथे आपण डायरेक्ट F लिहू शकता. ओके. एनी प्रॉब्लेम? नो. ठीक आहे. चला T डबल इम्प्लाइज T काय येतो रे? T. इथे इम्प्लिकेशन F. ओके. याला आपण इम्प्लाइज पण म्हणतो. ओके. इम्प्लिकेशन पण म्हणतो, इम्प्लाइज पण म्हणतो. ह्याला आपण डबल इम्प्लिकेशन म्हणतो. ठीक आहे. डबल इम्प्लिकेशन, त्याला शॉर्टकट मध्ये यूज आपण डबल इम्प्लाइज असा करतो. आता T इम्प्लाइज F काय येतो रे? F. ठीक आहे. तर मग चला याची व्हॅल्यू काय रे? हेन्स ट्रूथ व्हॅल्यू, हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज F. असं वाक्य लिहित चला प्रत्येक प्रश्नाच्या. ठीक आहे. म्हणजे उत्तराच्या शेवटी. ठीक आहे. त्याचं सोल्युशन झाल्यानंतर शेवटी हे वाक्य लिहायचं. तर मग चला हे उतरून घ्या, समोरचे प्रश्न पाहू. तर मग चला बघा 6वा प्रश्न. ठीक आहे. खूप सोपा आहे, काही अवघड नाही. काय करायचं आपल्याला? दिलेला पॅटर्न जशाच तसा लिहायचा सुरुवातीला. ठीक आहे. आता तुम्ही लिहा, मी लिहित बसणार नाही. ठीक आहे. तुम्ही थेरी पेपर सोडवताना. ठीक आहे. ओके. MCQ टाईप म्हणजे CET मध्ये काही गरज नसते, MCQ असतात तिथे टिक करायचं असते. मात्र आपण स्टेट बोर्डला जेव्हा
थेरी टाईप लिहितो तिथे आपल्याला व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहावं लागतं. ठीक आहे, त्याला जसं जसं लिहा पुढे इक्विव्हॅलन्स द्या. ठीक आहे, आता मी इथे लिहिणार आहे. आता बघा इथे पी क्यू आर, पी क्यू साठी टी आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे. आर एस साठी काय एफ आहे. तर मग चला पी साठी आता निगेशन पी आहे. ठीक आहे, टीचा काय आपल्याला डायरेक्ट लिहून टाकायचं एफ अँड निगेशन क्यू, पी आणि क्यू साठी टी आहे. निगेशन आला म्हणजे इथे काय ना एफ अँड आर साठी काय रे एफ. ओके, बघा इथे टी आहे, टीचा निगेशन एफ होतो. इथे टी आहे, टीचा निगेशन एफ होतो. एफचा निगेशन टी होतो. और इथे बघा क्यू साठी काय बघा टी अँड आर साठी काय एफ और पी साठी काय टी अँड एफ. चला आता पुढे इथे बघा पॅटर्न आपल्याला लक्षात ट्रूथ टेबल. ठीक आहे, सॉरी ट्रूथ टेबल आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे, दररोज ट्रूथ टेबलला 4 जे ट्रूथ टेबल आहेत आपले ते दररोज एका पेजेसवर लिहायलाच पाहिजे. ठीक आहे, दररोजच्या दररोज लिहून काढायला पाहिजे. ठीक आहे, तर लक्षात राहतील आपल्या. ओके, तर मग बघा इथे बघा एफ अँड एफ काय येतील रे एफ अँड एफ एफ. ठीक आहे, आता सांगितलं टी अँड टी टी अदरवाइज एफ. और इथे बघा टी अँड एफ काय ना एफच येणार. ठीक आहे, और ला और टी अँड एफ एफच येणार. ठीक आहे, आता इथे बघा एफ अँड एफ एफच येणार. और ला और लिहा एफ अँड एफ एफच येणार. एफ और एफ काय येणार मग एफ येणार. लक्षात ठेवा और मध्ये एफ और एफ एफ अदरवाइज टी. म्हणून हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज किती आली रे काय आली सॉरी एफ आली. ठीक आहे, काय आली ट्रूथ व्हॅल्यू एफ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे 6वा प्रश्न सॉल्व्ह केले. तर मग चला 7वा प्रश्न पहा. ठीक आहे, सर्वप्रथम पॅटर्न लिहा जशा तसं, त्यानंतर इक्विव्हॅलन्स द्या. ठीक आहे, बघा सेम याच पद्धतीने आहे. काय झालं इथे पी क्यू आर, पी क्यू साठी टी वापरायचा, आर आणि एस साठी एफ वापरायचा. ठीक आहे, बघा पी क्यू साठी टी आहे. ओके, इथे टी ठेवला निगेशन आहे. ठीक आहे, निगेशन टी काय येणार डायरेक्टली आहे एफ अँड इथे काय येणार टी अँड इथे आर, आर साठी काय एफ, एफ चा निगेशन काय होणार टी होणार. ओके, चला इथे बघा क्यू, क्यू साठी काय टी, टी इम्प्लाइज टी. ठीक आहे, निगेशन सॉरी इम्प्लाइज निगेशन यस, यस साठी काय एफ, एफ चा निगेशन टी और एफ. ओके, खूप सोपं आहे. चला तर मग पुढे पहा. आता इथे सांगा मला एफ अँड टी काय येणार आहे एफ अँड टी. ठीक आहे, ऍड मध्ये टी अँड टी टी अदरवाइज एफ हे लक्षातच असू द्या. एक शॉर्ट ट्रिक्स आहे. ठीक आहे, इथे एफ येणार अँड टी और इथे बघा टी इम्प्लाइज टी काय येणार टी येणार इम्प्लाइज टी और एफ. ठीक आहे, टी और एफ काय येणार टी येणार. और मध्ये एफ और एफ एफ आहे अदरवाइज टी आहे. इक्विव्हॅलन्स. ठीक आहे, आता इथे बघा इथे काय गरज नाही कोणत्याची एफ अँड टी काय येणार एफ येणार. ओके, और टी इम्प्लाइज टी काय येणार टी येणार. आता बघा एफ और टी काय येणार इथे आत्ताच आहे इथेच घेतलं ना आपण. ठीक आहे, एफ और एफ एफ अदरवाइज टी. और मध्ये सर्वच्या सर्व टी फक्त एफ आणि एफ सोडून. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे याचे जे ट्रूथ व्हॅल्यू आहे काय आलेले हेन्स इट इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, तर अशा पद्धतीने इथे 7वा प्रश्न झाला आहे. लास्ट क्वेश्चन आहे ते पण आपण इथे सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करू. चला तर हे लिहून घ्या. तर मग चला क्वेश्चन नंबर 4 मधला हा लास्ट सब क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर मग बघा हा पॅटर्न जसा तसा लिहा आणि इक्विव्हॅलन्स द्या. ठीक आहे, आता इथे बघा इथे ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे. ठीक आहे, ब्रॅकेटच्या बाहेर काय निगेशन आहे. त्यावेळेस घाबरायचं नाही, जशाच तसं निगेशन ठेवा इथे आणि मधला जो पॅटर्न आहे ते सॉल्व्ह करावा लागेल. ठीक आहे, सर्वप्रथम मधला पॅटर्न आपण इथे सॉल्व्ह करूया. आता इथे सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला पुट करायचं आहे. पी आर एस क्यू ची जे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत ते पुट करायचे. पी आणि आर ची काय येते पी ची आहे टी. आता इथे लक्षात घ्या टीचा निगेशन काय येतो एफ अँड आर ची काय आहे आपल्यापाशी एफ आहे. ओके, और आता एस ची काय इथे दिली ना एफ आहे इम्प्लाइज निगेशन क्यू, क्यू ची काय टी, टी चा निगेशन काय तो एफ ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, डबल इंटिग्रेशन आता पी ची काय टी आहे अँड आर ची काय एफ आहे. पाठच होईल.
तर मग चला आता पुढे काय बघा, आता पुढे जो मधला पॅटर्न आहे ते सॉल्व्ह करा. निगेशनला जशा तसं ठेवा, इथे काहीही गडबड करू नका. ठीक आहे. निगेशन आल्यानंतर बरेच विद्यार्थी घाबरतात. करायचं काय, अगोदर निगेशनला मल्टिप्लाय करायचं का, तेवढं मल्टिप्लाय केल्याने चालतो, परंतु गरज नाही. ठीक आहे. सर्वप्रथम हे मधला पॅटर्न सॉल्व्ह करून जर केला तर सोपं पडेल. एफ अँड एफ काय येईल रे. ठीक आहे. एफ अँड एफ काय येईल, टी. ठीक आहे. बरोबर आहे का, चुकलं. एफ अँड एफ काय येतो, एफ येतो. आता सांगितलं टी अँड टी काय येतो, टी येतो. अदरवाइज ह्याला सोडून बाकी सगळे काय येतात, एफ एफ. ठीक आहे. चला आता पुढे बघा, ऑर एफ इम्प्लाइज एफ. ठीक आहे. एफ इम्प्लाइज एफ काय येतो, टीच येतो. इम्प्लाइज म्हणजे टी इम्प्लाइज एफ अँड एफ इम्प्लाइज टी काय येतात हे. ठीक आहे. काय येतात रे, एफ येतात. ते दोघं जण काय येतात, एफ येतात. ठीक आहे. तर मग चला, एफ इम्प्लाइज एफ काय ना, टी ब्रॅकेट क्लोज. डबल इम्प्लिकेशन टी अँड एफ काय ना, एफ. ठीक आहे. आता इथे बघा एफ ऑर टी काय येतो रे, मला सांगा. एफ ऑर टी काय येतो, आता सांगितलं काय येते, टी. बघा एफ ऑर एफ काय येतो, एफ. अदरवाइज टी टी टी. ठीक आहे. मग इथे डबल इम्प्लिकेशन एफ. आता बघा टी डबल इम्प्लिकेशन एफ काय येतो, लक्षात घ्या. टी डबल इम्प्लिकेशन एफ, एफ डबल इम्प्लिकेशन. इथे एक मिनिट मी तुम्हाला अगोदर जे सांगितलं होतं. ठीक आहे. टी इम्प्लाइज एफ जे इथे इम्प्लिकेशन जे सांगितलं, टी इम्प्लाइज एफ फक्त एफ येतो. ठीक आहे. टी इम्प्लाइज एफच एफ येतो. ठीक आहे. अदरवाइज टी येतात सर्व. सॉरी बरं का. ठीक आहे. अदरवाइज टी येतात सर्व. टी इम्प्लाइज एफ काय येतो, एफ येतो. ठीक आहे. अदरवाइज काय येतात, टी येतात. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये टी डबल इम्प्लिकेशन एफ आणि एफ डबल इम्प्लिकेशन टी. ठीक आहे. हे काय येतात, एफ येतात. अदरवाइज काय करतात आपले, टी डबल इम्प्लिकेशन टी आणि एफ डबल इम्प्लिकेशन एफ. हे जे आहेत काय येतात, टी येतात. ठीक आहे. लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. इथे इम्प्लिकेशनच्या जागी मी डबल इम्प्लिकेशनचं सांगितलं होतं. ठीक आहे. ओके. चला हे लक्षात ठेवा, डबल इम्प्लिकेशन मध्ये हे आहे. ठीक आहे. चला एफ इम्प्लिकेशन एफ. ठीक आहे. एफ इम्प्लिकेशन एफ काय येणार, मग टी येणार. ओके. चला आता इथे बघा टीचा निगेशन काय येतो. ठीक आहे. टीचा निगेशन काय येतो, एफ. एफ डबल इम्प्लिकेशन एफ काय येतो रे, टी. ठीक आहे. ओके. बघा किती सोपं आहे. झालं. फक्त इथे तुम्हाला कन्फ्युजन कुठे होते, डबल इम्प्लिकेशन आणि इम्प्लिकेशन मध्ये कन्फ्युजन होते. कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ठीक आहे. एकदा ट्रिक्स ध्यानात राहिली, कन्फ्युजन सर्व काही दूर. ठीक आहे. आणि दररोज वहीवर लिहायला पाहिजे. ठीक आहे. तर मग चला, हेन्स ट्रूथ व्हॅल्यू खाली हे वाक्य लिहायचंच. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. अशा प्रकारे इथे आपण, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 मध्ये सर्वच्या सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. तर याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 ला आपण इथे कंप्लीट करू, म्हणजे एक्सरसाइज 1.1 आपली पूर्ण संपेल. ठीक आहे. चला तर मग लिहून घ्या. तर मग पहा क्वेश्चन नंबर 5 एक्सरसाइज 1.1 चा लास्ट क्वेश्चन आहे. बघा काय म्हणते, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. दिलेल्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन करायचं आहे. आता निगेशन म्हणजे सर्वांना माहिती आहे, निगेशनचा दुसरा अर्थ काय, नॉट. नॉट जो वर्ड आहे आपल्या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे. जिथे नॉट आहे तिथला नॉट कॅन्सल करायचा आणि जिथे नॉट नाही तिथे नॉट टाकायचा. यालाच आपण निगेशन म्हणतो. ठीक आहे. आता या स्टेटमेंटचं निगेशन करायचं कसं करणार बघा. दिलेलं आता स्टेटमेंट जशाच तसं लिहू, तिरुपती. फक्त एक इथे यूज करायचं आहे, नॉट. ठीक आहे. बघा आता नॉट कुठे यूज करायचा आहे, जिथे हेल्पिंग वर्ब दिसायला, ठीक आहे, त्याच्या समोर नॉट यूज करायचं. इथे कुठे हेल्पिंग वर्ब, इथे इजच्या समोर काय करायचा, नॉट यूज करायचं. संपला विषय. ठीक आहे. बऱ्याच जणांना वाटते नॉट डायरेक्ट समोर लावायचं का, नाही, समोर लावायचं नाही. जिथे हेल्पिंग वर्ब दिसायला त्याच्या समोर नॉट यूज करायचा. नॉट लावला जशाच तसं समोरचं वाक्य लिहून टाका. इन आंध्र प्रदेश. इन आंध्र प्रदेश. ठीक आहे बेटा, किती सोपं आहे. अशाच पद्धतीने हे समोरचे करायचे. आता इथे नॉट आहे. ठीक आहे. आता इथला नॉट कॅन्सल करायचा आणि हे जशाच तसं वाक्य लिहून टाकायचं. ठीक आहे. काय अवघड आहे का, काहीच अवघड नाही. ठीक आहे. इथला जो नॉट आहे आपण काय केला, कॅन्सल केला. ठीक आहे. ओके. हा नॉट कॅन्सल केला आणि हे जशाच तसं वाक्य इथे उत्तरात लिहिलं, निगेशन झालं.
आता पुढे बघा इथे या वाक्यामध्ये नॉट नाही, ठीक आहे, म्हणजे नॉट टाकायचा. आता कुठे टाकणार, इजच्या समोर, ठीक आहे. हेल्पिंग वर्ब जिथे आहे ना, आपल्याला हेल्पिंग वर्ब जे दिसतात त्याच्या समोर आपल्याला नॉट यूज करायचा आहे. इजच्या समोर इथे नॉट यूज करायचा, ठीक आहे. इथे काय करणार आता आपण, नॉट टाकणार. आता इथे बघा हेल्पिंग वर्ब कुठे आहे, इथे आहे, मग इथे नॉट टाकणार, संपला विषय. आता इथे काय करणार बघा, इथे लक्षात घ्या 7 + 3, इथे बघा लेस दॅनचं जे निगेशन आहे, सॉरी ग्रेटर दॅन आहे, हा ग्रेटर दॅनचा जो निगेशन आहे काय होतो, लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आता दुसऱ्या पद्धतीने याला आपण असं लिहितो, ठीक आहे. 7 + 3 याला ग्रेटर दॅन ठेवा आणि एक रेष मारा झालं. यालाच आपण असं पण लिहू शकतो, याला आपण असं पण लिहू शकतो, ठीक आहे. कोण्याही पद्धतीने लिहू शकता, उत्तर बरोबर, ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 ला आपण इथे कंप्लीट केलेलं आहे. जेमतेम एक्सरसाइज आपली 1.1 संपलेली आहे. तर मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स पाहू आणि नेक्स्ट एक्सरसाइज आपण स्टार्ट करू. तर चला मग आपण इथेच स्टॉप करू.